राम राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या या चालू वर्षाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आणि विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर एवढा मोठा पाऊस पडला, शेती पिकाचं मोठ्यापर्यंत पाऊस नुकसान करून गेला। तर त्यामुळं विमा कंपनीच्या माध्यमातून 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते 16 जिल्हे कोणते? तर 16 जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांसाठी 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि किती कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आणि विदर्भातल्या 4 जिल्ह्यात एवढा मोठा पाऊस पडला। हा पाऊस 40 वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस पडला असे जुने माणसं सांगतात। तर शेतकरी बांधवांनो, हा पाऊस खूप मोठा पडला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर शेतकरी बांधवांनो, आता 25% अग्रिमचा पीक विमा कसा मंजूर होऊ शकतो? एक तर जास्त पाऊस पडला किंवा पावसाचा 21 दिवसाच्या वर खंड पडला तर 25% अग्रिमचा पीक विमा हा पीक विमा कंपनीला देणं गरजेचं असतं। तर शेतकरी बांधवांनो, आता त्यामुळेच 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती म्हणजे 16 जिल्हे कोणते ते सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी संख्या किती आहे आणि निधी किती आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा 25% अग्रिमचा पीक विमा वाटपसुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे। तर 16 जिल्हे कोणते आहेत आपण सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला जिल्हा आहे नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, तर परभणी, नागपूर, लातूर, अमरावती। तर या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आणि विदर्भातल्या 4 जिल्ह्यात झालते, पण अतिवृष्टी झालती, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता। तर पण शेतकरी बांधवांनो, विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे मंजूर करण्यात आले। त्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वाटप होणार आहे, उर्वरित जिल्ह्यामध्ये नंतर वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे नाशिक। तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव 3,50,000 शेतकरी बांधवांसाठी 155 कोटी 74 लाख रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,000 शेतकरी बांधवांसाठी 160 कोटी 28 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील 96,921 शेतकरी बांधवांसाठी 4 कोटी 88 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत 1,82,000 शेतकरी बांधवांसाठी 111 कोटी रुपये 41 लाख रुपयाचा विमा मंजूर झाला आहे 25% अग्रिमचा। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा। तर सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी बांधवांसाठी 6 कोटी 74 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली। तर सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी बांधवांसाठी 22 कोटी 4 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी बांधवांसाठी 241 कोटी 21 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी बांधवांसाठी 18 कोटी 39 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड। तर नांदेड जिल्ह्यातील 3,70,000 शेतकरी बांधवांसाठी 200 कोटी रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी बांधवांसाठी 18 कोटी 39 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी बांधवांसाठी 150 कोटी रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील 4,98,000 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी 85 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यातील 1,77,000 शेतकरी बांधवांसाठी 97 कोटी 29 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी बांधवांसाठी 1 कोटी 30 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील 3,70,000 शेतकरी बांधवांसाठी 160 कोटी। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील 4,41,000 शेतकरी बांधवांसाठी 206 कोटी 11 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी बांधवांसाठी 52 कोटी 21 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील
19,000 शेतकरी बांधवांसाठी 244 कोटी, तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती, जिल्ह्यातील 10,000 शेतकरी बांधवांसाठी 8 लाख रुपये। तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता राज्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकरी बांधवांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम मोठ्या प्रमाणात करण्यात आले। शेतकरी बांधवांचा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा व्हायला पाहिजे, कारण की शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ऑगस्ट महिन्यात जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तर त्यानंतर जर विचार केला तर आपण 1, 2, 3 सप्टेंबरला सुद्धा मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात आणि विदर्भातल्या 4 जिल्ह्यामध्ये मागच्या 40 वर्षात पडला नाही तेवढा पाऊस पडला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेला। तर शेतकरी बांधवांनो, आता पाऊस जास्त पडला तर एक 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो। त्यानंतर जर पावसाचा खंड पडला तर 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेला। नुकसान झालं, पण यावर्षी राज्यामध्ये ओला दुष्काळ झाला। ओला दुष्काळ असलेला चांगला असतो। तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी राज्यातील धरणं सुद्धा 95% भरलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळेच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे। लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। तर मी पुन्हा एकदा 16 जिल्हे सांगतो, शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। पहिला जिल्हा आहे नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती। तर या 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे सुद्धा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 25% अग्रिमचे पैसे सुद्धा मंजूर झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2024च्या या चालू वर्षाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।